जेव्हा टॅगचा आज एक टास्क झाला, तो टास्क पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला समजावतो की रितेश सरांनी फ्रेंडशिप डे निमित्त एक टास्क ठेवला होता की समोर टॅग्स होते, बालिश मित्र, मूर्ख मित्र, स्वार्थी मित्र, डबल डोलकी मित्र असे टॅग होते आणि तो टॅग आपण आपल्या एखाद्या मित्राला द्यायचा आणि त्याचं कारण सांगायचं. आता ते कोण कोणाकोणाला दिलं ते पटपट मी सांगतो की सगळ्यात पहिला तर निक्की आली. निक्कीला एवढं का भाव द्यायला मला तेच कळून झाले. एवढं सांगून पण ती जे वागायला लागले ते चुकीचं असेल मे बी, पण टास्कमध्ये निक्की पहिला आली आणि ती डबल ढोलकी मित्र हे अभिजितला देते. कारणही देते की बाबा हा पहिला आमच्यात होता नंतर तिकडे गेला वगैरे वगैरे. त्यानंतर अभिजित भित्रा मित्र असा टॅग वैभवला देतो आणि त्याचं कारणही मला पटलं. कारण अभिजित सांगतो की बाबा भित्रा मित्र म्हणजे तू ओव्हरशॅडो तुझ्यावरती हे व्हायला लागले, कोण अरबाज व्हायला लागलाय, तो अरबाजच्या मागे लपायला लागलाय. इनफॅक्ट रितेश सर पण बोलले की तू अरबाज 2 झालायस. त्यामुळं आता ते वैभवला अजूनही कळत नाही आहे, त्यामुळे आता आम्ही त्याला काय करू शकत नाही. त्यानंतर वैभव येतो आणि दगाबाज मित्र हे टॅग आर्याला देतो. त्यांचं काहीतरी पर्सनल रिझन, ते मैत्रीमध्ये भांडाभांडी चालूच असते. त्यानंतर आर्या खोटारडा मित्र हे जान्हवीला देते. ज्यावेळी देते त्यावेळी परत जान्हवीची ओव्हर ॲक्टिंग सुरू होते, ओव्हर स्माइलिंग, टाळ्या, वाव, वू वू वगैरे हे सुरू होतं. हे सगळं झाल्यानंतर परत जान्हवी बालिश मित्र हा टॅग आर्याला देते. आता मी मगाशी बोललोच व्हिडिओमध्ये की बालिश मित्र टॅग देताना ही कारणं देते की तिला अक्कल नाही, कुणाशी कसं बोलायचं हे कळत नाही. स्वतः जान्हवी असं म्हणते. जान्हवी स्वतःला किती आहे काय आहे हे बघायला पाहिजे, बिकॉज तू वर्षा मॅडमांच्या बरोबर जी वागली आहे यात किती योग्य आहे की कुणासोबत कसं बोलायचं हे तुला आधी कळायला पाहिजे, पण ते तुला कळालं नाही ती गोष्ट वेगळी. त्यानंतर अंकिता येते. अंकिता डबल ढोलकी हे टॅग आपल्या घनुभाऊला देते. घनुभाऊ घनश्याम छोटा पुढारी त्याला देते. त्याचा एक किस्सा वेगळाच आहे, मी पुढे बोलेन व्हिडिओमध्ये. पण जेव्हा घनश्यामला ते टॅग देत असते तेव्हा लाईक घनश्याम बाजार रिपीट असतात. त्यानंतर धनंजय येतो. धनंजय खोटारडा मित्र हे टॅग परत रिपीट घनश्यामलाच देतो, छोटा पुढारीला. आणि ते कारणही मला पटतं की बाबा तू जे नॉमिनेशनमध्ये विनाकामची फालतू कारणाचे दिला असते, तुझा ग्रुपमधला अरबाज देखील बोलला की हे चुकीचं आहे, तरी तू धनुभाऊला आमच्या एलिमिनेट करण्याच्या त्या लाईनमध्ये ठेवला होतास. आणि मला आमच्या माणसांची एक गोष्ट काय माहिती आहे का सर, आम्ही आहे ना शत्रूसमोर देखील आधी प्रेमानं बोलतो. जेव्हा घनश्याम स्वतः टॅग देत होता, म्हणजे धनंजय स्वतः टॅग देत होता घनश्यामला, तेव्हा स्वतः खाली बसला. धनंजय खाली बसून बोलताना बोलला देखील, मीही थोडं खाली वागतो, तूही थोडं खाली वाग, त्यामुळं मैत्री जपते. याला म्हणतात आमची कोल्हापुरी मैत्री. आणि मी हे सारखं का सांगतो माहिती आहे का, बिकॉज आमची माया वेगळी आहे सर. माहीत नाही तुम्हाला कळलं की नाही, पण कोल्हापूरची माया वेगळी आहे. आणि आता धनंजय हा आमच्या मातीतला पठ्ठा आहे आणि तो कुणासोबत कसं वागायचं नाही त्याला चांगलंच कळतं. एवढं होऊन देखील तो घनश्याम समोर गुडघ्यावरती बसला, खाली वाकला, त्याला रिस्पेक्ट दिला, बिकॉज घनश्यामची हाईट कमी आहे. त्यामुळे तो स्वतः खाली वाकून टॅग त्याला घातला आणि बोलताना बोलला पण की आपण आपली मैत्री जपूया, मी थोडं वागतो, तू थोडं वाग. त्यामुळे मला धनंजयवर आलं, डीपीवर आलं की मला म्हणून राग येतो. त्यानंतर वर्षाताई येतात. मूर्ख हा टॅग देतात जान्हवीला, बिकॉज ते मगाचं कारण बेडचा विषय की ज्यावेळी गरज नसताना, तुला बेड अलॉट झालेला असताना तू मुद्दामून मला त्रास द्यायचा निक्कीच्या हट्टापायी. तू मुद्दामून खाली आली आणि म्हटली मला आज खाली झोपावं असं वाटतंय, त्यामुळे या फालतू कारणामुळे मी तुला मूर्ख हा टॅग देते, ते जे की मला पटलं देखील. त्यानंतर योगिता येते. योगिता डबल ढोलकी हा टॅग घनश्यामला देते. घनश्यामची आज जाम वाजली आहे ॲक्च्युली, डबल ढोलकी तो आहेच. त्यानंतर निखिल येतो. निखिल देखील मूर्ख हा टॅग घनश्यामला देतो. त्यानंतर अरबाज येतो. अरबाज मूर्ख हा टॅग आर्याला देतो. त्यानंतर पेडेदादा येतात. पेडेदादा मूर्ख हा टॅग आर्याला देतात. आर्यावर पण जरासं टार्गेटिंग होत होतं. त्यानंतर पुरुषोत्तम दादा येतात. स्वार्थी हा टॅग अरबाजला देतात, ते जे की लास्ट टॅगमध्ये झालं होतं की तू जर मला विचारलं असतास की मी तुला वाचवेन का, तर मीही तुला वाचवलं असतं, त्यामुळं ते टॅग तुला मी देऊ शकतो. त्यानंतर एरिना येते. एरिना ही बालिश हा टॅग आर्याला देते. सूरज येतो. सूरज देखील चुगलीखोर हा टॅग घनश्यामला देतो. आता आपण घनश्यामबद्दल एवढं बोललोच, तर आपण घनश्यामवर जरा येऊयाच. कारण काय झालंय, छोटा पुढारी हे नाव बिग बॉसमध्ये यायच्या आधी ना खूप चांगलं होतं मित्रांनो. तुम्हीही बघितलं असेल भरपूर व्हिडिओजमध्ये की एवढा लहान छोटासा माणूस किंवा मुलगा एवढं छान मोठ्या गोष्टी बोलतो. किती छान वाटायचं, किती एंटरटेनमेंट वाटायचं, किती भारी वाटायचं की आमचा मराठी माणूस किती छान वागायला लागलाय. पण त्याने हीच चूक केली की त्याला आम्ही डोक्यावर घेतलो आणि तो कानात जाऊ दे, सोडा विषय. काय झालं, मूर्खपणाचा पण एक कळस असतो. तुला माहिती आहे तुझी भाषा कुणासोबत जुळते. एक मैत्री करायचा सिंपल फंडा मला असा वाटतो, ती तुम्हाला वाटतो की नाही मला माहित नाही, किंवा तुम्हालाही वाटत असेल. आपली भाषा कुणासोबत जुळते, आपलं बॉन्ड कुणासोबत जुळतं, आपण कुणासोबत जास्त बोलतो किंवा समोरचा माणूस देखील आपल्याला किती किंमत देतो, यावरनं आपलं बॉन्ड ठरतं कोणाबरोबर बोलायचं आणि कोणाबरोबर नाही बोलायचं. तुम्ही बघितलं देखील असेल, जेवढ्या वेळेला या घनश्यामचं छोटा पुढाऱ्याचं तो जे म्हणतो त्याचा ग्रुप आहे अरबाज, निक्की, यांच्यामध्ये जेव्हा कॉन्व्हर्सेशन होतं, तुम्ही मला स्वतः कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती टक्के वाटतं की अरबाज, निक्की वगैरे घनश्यामला किती टक्के किंमत देता तो?
त्याचं किती ऐकतात किंवा त्याला किती लाईक व्हॅल्यू देतात, 1% पण नाही देत. ह्या आम्ही मराठी माणूस बाहेर बसून बघतोय, आम्ही महाराष्ट्रीयन बघतोय. मग तुला फील होत नसेल, तू एवढा मोठा, तू एवढं काय काय बोलतो, हे करतो ते करतो, मग तुला एवढं फील नाही होत की तुला तिथं व्हॅल्यू मिळत नाही आहे. तुला घंट्याची व्हॅल्यू तिथे मिळून झाल्या तरी पण तू तोच ग्रुप म्हणून डोक्यावर नाचायला लागलायस. मग ऑब्व्हियसली लोक टार्गेट करणारच ना. आणि इथं तुला कळायला पाहिजे रे, एवढे सगळे लोक जर तुला टॅग देत आहेत, मूर्ख, बालिश, डबल डोलकी, खोटारडा, एवढे सगळे टॅग देत आहेत, ह्याचा अर्थ असा नाही की सगळेच मूर्ख आहेत. त्यातलं कोणी एकटं तरी खरं बोलत असेल ना घनश्याम. त्यामुळे याचा विचार करणं हे खरंच गरजेचं आहे. कारण बाकीच्यांना बालिश म्हणण्याआधी स्वतः आधी बघावं की आपण बालिशपणा करतोय थोडासा. हे जर आपल्याला मान्य असेल तरच आपण दुसऱ्यांना बालिश म्हणायला पाहिजे. आणि कोण आपलं नाही आहे हे देखील तुला कळायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आणि घनश्यामचं देखील तेच विषय आहे की लाख रुपयाच्या गोष्टी करणार पण 10 लाखाच्या शिव्या करणार. हे जे वागायला लागलाय घनश्याम हे चुकीचं आहे. हे जे लास्टला जे वागला, पुरुषोत्तम दादा बाहेर चाललेत, थोड्या टाइम आधी देखील सीन झाला होता की पुरुषोत्तम दादाला बोलला होता की मी तुला कधी माऊली मानलं किंवा मी तुम्हाला कधी माऊली मानलं, आणि माऊली बाहेर जाताना याचा ओव्हर ऍक्टिंग बघितला का?